आइए महाराज विराजिए, 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 हो पधारिए कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय सब संतों की जय श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया मंडळी तुमची माफी मागते कारण कार्यक्रमाला यायला मला जरा उशीर झाला ते काय होतं आज कोल्हापूरवरून सोलापूरला कीर्तन होतं आणि नगर मनमाड रोडची अवस्था तर तुम्हाला माहितीच आहे खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे असू द्या आपण आपल्या विषयाकडे वळू आदरणीय श्री विजय शेटे सर यांच्या कृपेने आपण सगळे एकत्र आलो आहोत मी श्री गणेश परिवाराचे आभार मानते की त्यांनी मला कीर्तनाची संधी दिली त्यानंतर मंडळी तुमचेही आभार मानते कारण तुम्ही इथे बसून माझे कीर्तन ऐकणार आहात देव नुसता देवळात नाही तो आहारात आहे विहारात आहे आणि विचारात आहे
आहार देहाचा दीप, विहार मनाचा होतो रूप, विचार शुद्धीचा प्रभाव, जीवधर्मी मिळे आनंद भरपूर. आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील 4 चरणांचा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, आहार, विहार आणि विचार ही त्रिसूत्री तुमचं जीवन ठरवते. आहार म्हणजे जो आजकाल तुम्ही घरात घेत नाही तो, विहार म्हणजे तुम्ही कुठं बोंबलं थिंडतात ते, आणि विचार म्हणजे बहुतांश माणसांच्या मेंदूमध्ये कधीच चांगली येत नाही ते. पटलं का? पटलं तर हो म्हणा, माग चार्जिंग झाली का? आता आहाराचं म्हणाल तर 90% जनता रोज बाहेर खाते. पूर्वी आमच्या घरी जमीन होती, पूर्वी आमच्या दारी रांगोळी काढली जात होती का नव्हती? तसं पूर्वी आमच्या घरी स्वयंपाक केला जात होता. असा इतिहास तुम्ही सांगाल पुढच्या 5 वर्षांमध्ये, हाय का नाही? अहो, परवा तर एका घरामध्ये म्हणे लहान लेकराची गुटी कळते का? गुटी, इकडं महिला मंडळ, लहान लेकराची गुटी कळते का? परवा तर एका घरामध्ये म्हणे लहान लेकराची गुटी उघडायची कशी आणि कशाची याचा पत्ताच नसल्याने बायकांनी झोमॅटोवर BILS बालाची गुटी असा पदार्थ मागवला. ते झोमॅटोवाले 7 तास शोधित होते डिलिव्हरी उचलायची कडून. हे बघा, सोपं सांगू का? जितकं पाकिट फूड तुम्ही खाल का नाही तितकं शरीराचं पाकिट उघडलं जाणार. जितकं ढाब्यावर बसाल तितकं तब्येतीचं ढाबं दणाणणार, आणि जितकं पार्सल घरी मागवाल तितक्या लवकर तुमचं पार्सल घेऊन 4 जण घराच्या बाहेर जाणार. ही काळ्या दगडावरली रेखा आहे. आता बघा, या आहार घेणाऱ्यांमध्ये परत 2 प्रकार येतात. पहिला प्रकार मन मारून आहार घेणारे. याच्यात सगळे डाएटवाले भामटे आठ. दीक्षित डाएट मंडळी. मला आधी ते उलट वाटायचं, दर 55 मिनिटांनी 8 तास खायचं, पण ते तसं नाही. ऐका, ते असं आहे, दर 8 तासांनी 55 मिनिटं खायचं. दीक्षित डाएट, किटो डाएट, इंटरमिजिएट फास्टिंग. यांची गंमत कशी आहे? कार्ब्स मी खात नाही, ऑइली मला चालत नाही, आणि स्पायसी मला झेपत नाही. अरे काय धंदे आ? पूर्वी आम्ही असं लहानपणी ना कोंडाळा करून बसायचो जेवायला. कोंडाळा कळतो का? ओ मॉडर्न मंडळी, कोंडाळा कळतो का? सर्कल. पूर्वी आम्ही असं जेवायला कोंडाळा करून बसायचो जेवायला. एकाला तरी भातात खडा लागायचाच. आमची आजी म्हणायची, मुडद्या गीळ. काय म्हणायची आजी? मुडद्या गीळ. खडे पचवायची पण ताकद पाहिजे तुझ्या पोटाला, हाय का? आणि आता तुमचा गहू असा पॉलिश आहे, असा फेअर अँड लवली लावल्यावानी पॉलिश आहे का त्याच्यामध्ये खडे सोडा बोंबलायला सत्वही सापडायचे नाही. आता प्रकार क्रमांक 2, पोट मारून आहार घेणारे. याच्यात ती माणसं येतात, पुरुष मंडळी इकडे लक्ष द्या बरं का जरा. याच्यात ती माणसं येतात ज्यांची डेअरी कळते, डेअरी, त्यांची डेअरी आणि कोलेस्ट्रॉल कायम वाढलेलंच असते. यांना तुम्ही किती सांगा महिला मंडळ, यांना तुम्ही कितीही सांगा, बापून्या थोडं कमी खा, फुटून मरायची वेळ आली थोडं कमी खा. हे कोणाच्या बापाचं ऐकत नाही. यांचं करिअर 3 शब्दात आहे, बोलूया, भेटूया आणि काय पिऊया. आता बाबा का ढाबा काय समजा म्हणतात तुम्ही ते मला माहित नाही, पण तुम्ही इथला धिंगाणा पाहिल्यानंतर कुठेतरी बाहेर जाताल ना जेवायला, मग जिथं कुठेतरी जाताल का नाही तिथं गेल्यावरती त्या हॉटेल मालकाच्या हाता पाया पडून ती जेवलेली प्लेट तेवढी तुमची घरी घेऊन या. काय करायचं? तुमची जेवलेली प्लेट घरी घेऊन यायची, ती रात्रभर सुकायला ठेवा, आणि उद्या सकाळी उठल्यावर त्या प्लेटीवरचा वाळलेला रंग तुम्हाला सांगेन तुम्ही तुमच्या पोटाची रात्री काय रंगपंचमी केली ते. आता तुमच्या मनात एक प्रश्न भोपळ्यासारखा टुन्नुक उड्याच मारत असणार, तो नाही का आजीबाईचा भोपळा, चल रे भोपळ्या टुन्नुक. तो प्रश्न तुम्ही सांगता का मी सांगू? अहो मी काय विचारते, तो प्रश्न तुम्ही सांगता का मी सांगू? बरं जाऊ द्या, मीच सांगते. तुमच्या मनात असा प्रश्न आलाच असन का मी खाणाऱ्यालाही बोलते आणि न खाणाऱ्यालाही बोलते, मग आम्ही काय करायचं? सांगते ना, प्रमाणामध्ये
प्रमाणामध्ये सर्व काही असावे. अति भोजने रोग येतो घराला. देहाला घर म्हटले. अति भोजने रोग येतो घराला. अति उपासे कष्ट होती नराला. फुका सांगत्या देवावरी का रुसवावे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. हाय का नाही? बॅलन्स इज मस्ट मंडळी. बॅलन्स इज मस्ट बिकॉज यू आर व्हॉट यू ईट. तुम्ही तेच होतात जे तुम्ही खातात. सोपं सांगते आणि कीर्तन आटोपत घेते. तुमच्या या देहाच्या शरीराच्या आहाराचं हँडसेट म्हणजे नेटवर्क कायम फुल ठेवण्यासाठी त्यात योग्य आहाराचं चार्जर लावा. योग्य विचारांचं सिम कार्ड घाला. तेव्हाच तुमचं नेटवर्क कायम फुल राहील. पंढरीच्या विठुराया येते मग पुढच्या कीर्तनाला. पण तोवर तुझ्या या भक्तांना जरा पौष्टिक खायला शिकव बघू. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 हात वर करा, टाळी वाजवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो, आजची झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते व मी तुमचा निरोप घेते. रामकृष्ण हरी.